नमस्कार मित्रांनो, काही गोष्टी सारख्या दिसत असल्या तरी त्या वेगळ्या असू शकतात. काही गोष्टी सारख्या ठिकाणी एकाच ठिकाणी असल्या तरी त्यांचे गुणधर्म वेगळे असू शकते. तसेच व्यवहारातही काही लोक सारखे दिसत असले तरी त्यांच्या व्यवहारात भेद असतो आणि म्हणूनच सर्वांशी त्याचप्रमाणे व्यवहार करावा असे तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहे. आजचा अभंग आहे, अवघे देव साध परी या अवगुणांचा बाध. म्हणूनी नय सरी राहे एका एकी दुरी. ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा. तुका म्हणे नव्हे सरी विषय अमृताची परी. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, अवघे देव साध परी या अवगुणांचा बाध. मनुष्याला देवाची कृपा साधता येईल, पण त्याला त्याचे अवगुणच आड येतात. म्हणूनी नय सरी राहे एका एकी दुरी. म्हणूनच सर्व एकच नसते, निरनिराळे असते. ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा. ऊस कांदा जरी एकाच आळ्यात लावले तरी त्यांची चव गुणधर्म वेगवेगळेच निर्माण होणार. तुका म्हणे नव्हे सरी विषय अमृताची परी. तुकाराम महाराज म्हणतात, विष अमृताप्रमाणे नसते, वेगळे असते. तसेच व्यावहारिकदृष्ट्या जगामध्ये भेद आहे, त्याप्रमाणे सर्वांशी व्यवहार करावा. जय हरी विठ्ठला.